जय भारत. आपण पाहत आहात तिरंगा न्यूज. मी ढवळी सरपंच आकाश गौराजे. सततच्या 8 दिवस झाले जे अतिवृष्टी होत आहे त्या अनुषंगाने नदी पातळी थोडी वाढलेली आहे. त्यानुसार जे पहिल्या स्टेजमधील आमचे गावकरी होते जे धोका पातळी ओलांडल्यानंतर ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे, प्रथमतः तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम इथं चालू झालेलं आहे. तसेच त्यांची राहण्याची सोय हे विजयनगर मोहननगर जे हायस्कूल आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. तसेच मालती तपोवन या 2 ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. बहुतांश नागरिक जे आहेत ते आपल्या आपल्या सोयीनुसार त्यांच्या पै पाहुण्यांच्याकडे व नातेवाईकांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक हे पाहुण्यांच्याकडे जात आहेत. ज्यांना काही सोय नाही अशा नागरिकांची व पूरग्रस्तांची सोय प्रशासनाकडून आपले विजयनगर शाळा, बेडक शाळा तसेच मालती तपोवन या ठिकाणी केलेले आहे. या ठिकाणी तहसीलदार मॅडम ढवळीगावी पोहोचलेले आहेत. मॅडम, या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यावर आपण नागरिकांचं कसं स्थलांतर किंवा काय व्यवस्था केली त्याच्यावर? नमस्कार. तहसीलदार मिरज. आपल्या मिरज तालुक्यामध्ये आपल्याकडे वड्डी, ढवळी, निलजी, बामणी आणि म्हैसाळमधील काही भाग हा पुरानं बाधित होत असतो. आयर्विन पुलाची पाती आता आपण मगाशी आपल्याकडं जी माहिती मिळाली त्याप्रमाणे 37 फूट इतकी झालेली आहे. आपण वेगवेगळ्या कोयना धरणातून त्याचबरोबर कृष्णा नदीला वारणेमार्फत आणि येणाऱ्या विविध ओढे, नाले आणि पर्जन्यमानाप्रमाणे होणारी पाणीपातळीमधील वाढ पाहता, तसेच काल दिवसभरामध्ये कोयना धरणातून झालेला जो पाण्याचा विसर्ग आहे ते पाणी या ठिकाणी कृष्णा नदीमध्ये मिसळण्यासाठी किंवा यापर्यंत पोचायला आपल्याला 24 तास इतका अवधी आपण पकडला, तर प्रशासनाकडे आज संध्याकाळपर्यंत अजून 3-4 फूट पाणी पातळी वाढेल असा अंदाज आहे. 40 फूट इतकी पातळी झाल्यानंतर बहुतांश आपली गावामधली नदी किनाऱ्याची जी नागरिकांचं स्थलांतर करावं लागतं आहे त्याप्रमाणे पूर्वनियोजन म्हणून आपण या नागरिकांना प्रशासनामार्फत आवाहन केलेलं होतं आणि त्या आवाहनास अनुसरून ढवळी, निलजी, बामणीमधील लोक आणि त्याचबरोबर त्यांची जनावरं ही स्थलांतरित होत आहेत. आपण वेगवेगळे निलजी, बामणीमधल्या लोकांचं मिरजमध्ये आपला खतीब हॉल, त्या ठिकाणी असणारा सौदागर मळा, त्याचबरोबर रोजरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपण त्यांचं निवारा कॅम्प उभारलेले आहेत. या ढवळीमधले आपण विजयनगर ज्या ठिकाणची शाळा आहे, मालती तपोवन आहे, त्याचबरोबर बेडगमधल्या शाळेमध्ये आपण त्यांचे त्या ठिकाणी निवारा कॅम्प करत आहोत. आता या ठिकाणी ढवळीची पूर परिस्थिती आणि ज्या नागरिकांचं स्थलांतर होतं आहे त्या ठिकाणी माहिती घेतली असता बहुतांश कुटुंब ही आपल्या नातेवाईकांकडं स्थलांतर होण्यासाठी पसंती देत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे जी जनावरं आहेत ती जनावरं देखील त्यांनी नातेवाईकांकडे यापूर्वी स्थलांतरित केलेली आहेत. आज सकाळपासून 70 कुटुंबांचं ढवळीमधल्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे. 70 कुटुंब हल्लेत, काही बाकी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या घरामधली सामानाची आवराआवर सुरू केलेली आहेत. मी या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या मार्फत सर्वांना नम्रपणे आवाहन करू इच्छिते की पाणी पातळीमध्ये होणारी वाढ संध्याकाळपर्यंत वाट न पाहता येणारं पावसाचं पाणी आणि त्याचबरोबर कोयनेमधला विसर्ग असेल, वारणेमधला, त्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबियांचं आणि त्याचबरोबर पशुधनाची काळजी घेऊन आपण स्थलांतर करावं. जे पशुधन आहेत पशुधनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण चाऱ्याची उपलब्धता तालुका कृषी अधिकारी असतील, पशुधन विकास अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आपण उपलब्ध चाऱ्याची सोय त्या निवारा केंद्रांच्या ठिकाणी करत आहोत आणि त्याप्रमाणे प्रशासनास सहकार्य करावं अशी सर्व नागरिकांना मी विनंती करेन. धन्यवाद. या ठिकाणी मिरज तहसीलदार मॅडम यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तालुक्यातली परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीने जनावरे असतील, सर्व नागरिक असतील, यांची व्यवस्था ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी मॅडमनी ती व्यवस्था सांगितली. या ठिकाणी CR सांगलीकर साहेब बी उपस्थित आहेत, त्यांना मी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी CR सांगलीकर. आज आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो, पण पाहणी करता आल्यानंतर मला असं वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत येतो की हे सोय नाही, ते सोय नाही. पण आता ह्या गावचे सरपंच आणि तहसीलदार मॅडमनी सर्व क्लिअर केलेलं आहे की बाबा आम्ही सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लागत असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला मदत करायला तयार आहोत. जे ट्रान्सपोर्टचं असेल, काही असेल, आम्हाला सांगा, ते आपण करूया आणि या दुष्काळ याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी बाहेर पडूया. आज एवढं सांगतो, इथंच थांबतो.